आणि एकदा भीमाला थोडासा बलाचा अभिमान झाला, माझ्यासारखं बल कोणात नाही सध्या, असं त्याला वाटायला लागलं. आणि हिमालयाच्या जवळ असताना, त्या गंधमादन पर्वताच्या आसपास असताना एक सुगंधी वायू आला. पांडव वनवासात असताना सुगंधी वायू आला. वायूसोबत एक सोनेरी कमळ उडून आलं. आणि ते सोनेरी कमळ उडून आल्याच्या नंतर ते द्रौपदीनं जेव्हा पाहिलं तेव्हा द्रौपदीनं इच्छा केली की म्हणे अशीच एक 2-4 कमळं मिळाली, चांगली याची वेणी गुंफून मला बांधता येईल म्हणे. होती वनवासात पण तिला वेणी बांधायची इच्छा. नटाईची हौस बैलाची असते, ती कुठेही असणारच आहे की. तिने सांगितलं मला अशी 4-2 फुलं अजून मिळाली तर बरं होतं. आता बरं होतं म्हणल्यावर भीमाने सांगितलं मी आत्ता जाऊन घेऊन येतो म्हणे. इकडून वारा आला, इकडून हा सुगंधी वायू आला, इकडूनच हे फूल आलं, म्हणजे इकडंच कुठंतरी एखाद्या सरोवरामध्ये ही सुवर्णकमलं असणार आहेत म्हणे. जातून घेऊन येतो. हा घेऊन यायला निघाला. याला बलाचा अभिमान होता. मारुतीरायाचा त्याच परिसरात मुक्काम होता. मारुतीरायाला याचा बलाचा अभिमान घालवायची इच्छा झाली. मारुतीरायाने काय केलं, वृद्ध वानराचं रूप घेतलं, त्याच्या मार्गात पडून राहिले आणि आपलं शेपूट रस्त्यावर असं लांब पसरून ठेवलं. आता हा भीम रस्त्याने जाता जाता त्यांनी मारुतीरायाला पाहिलं. मारुती म्हणून ओळखलं नाही. एक वानर रस्त्यावर शेपूट पसरून पडलेलं पाहिल्याबरोबर भीमाला आपल्या बलाचा दर्प जो होता त्या भीमाने जोरात बोलायला सुरुवात केली. हे माकडा, हे शेपूट बाजूला कर. मी कोण आहे ओळखलं की नाही मला? मी इथून जात असताना हे शेपूट पसरून बसायची तुझी हिंमत कशी झाली? बाजूला हो. हे जोर जोरात तो जेव्हा बोलायला लागला, त्या वृद्ध थकलेल्या वानराच्या रूपामध्ये मारुतीरायाने थोडंसं मान उचलून याच्याकडं बघितलं आणि म्हणायला लागलं, मी थकलो रे म्हणे, माझं शरीर मला जड झालंय, माझं मला उचलत नाही. शेपूट असं रस्त्यावर पसरून ठेवू नये. तुझ्यासारखा कोणीतरी एखादा महामहिम या रस्त्यानं जाताना त्याचा अनादर होण्याची शक्यता, हे सगळं कळतं रे बाबा, पण थकलो ना. काय करू म्हणे, तूच एक काम कर ना म्हणे, एवढे शेपूट तूच बाजूला कर, जा म्हणे. ते भीमानं ते मारुतीचं शेपूट उचलायचा सहज प्रयत्न, आधी अगोदर वाटलं तुच्छतेनं उचलावं म्हणून डाव्या हातानं असं उचलून टाकून द्यावं म्हणलं. ते डाव्या हातानं उचलायला गेला तर 4 बोटं चेंगरलीच खाली. मग विचार केला दोन्ही हाताने उचलून ठेवावं बाजूला. ते दोन्ही हाताने उचलता येईना हो त्याला. हे काय झालं, मारुतीला शेपटाचं जे वजन वाढवता आलं ना, ही गरिमा सिद्धी आहे. गरिमा सिद्धी ते सुरसेच्या संबंधातलं प्रकरण रामायणात येतं. पण मारुतीला जेव्हा लंकेला उड्डाण करून निघाले सीतेचा शोध घेण्याकरता, ते समुद्रात ती सुरसा होती, नागमाता. ती नागमाता देवानीच मारुतीरायाच्या बलाची परीक्षा करण्याकरता पाठवलेली होती. तिनं काय केलं, मारुतीराय तिथून जाताना मारुतीरायाला खाली उतरवलं. खाली उतरवल्याच्या नंतर तिनं सांगितलं म्हणे, बाबा तुला इथून जाता येणार नाही का, मी तुला भक्षण करणार, माझा आहार म्हणून तू मला प्राप्त झालास. भक्षण करणार म्हटल्यावर मारुतीरायाने काय सांगावं, तू तोंड मोठं कर म्हणे, मला तुझ्या तोंडामध्ये प्रवेश करायचा आहे, तू खाणार आहेस ना मला. तिनं सांगितलं हो माझ्या तोंडात प्रवेश कर म्हणे. तो प्रवेश कर म्हटल्यावर मारुतीरायाने सांगितलं करतो ना, तोंड मोठं कर ना. तिच्यासमोर मारुतीरायाने जे शरीर आपलं वाढवलं होतं तिनं दुप्पट तोंड मोठं केलं. ते दुप्पट मोठं केल्यानंतर मारुतीराय पुन्हा 4 पट मोठे झाले. असं होता 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 तिनं 100 योजन तोंडाचा विस्तार केला म्हणे. आणि लगेच मारुतीरायाने अंगठ्या एवढं रूप धारण केलं, तिच्या तोंडात गेले, लगेच बाहेर आले आणि म्हणाले तुझ्या तोंडात जाऊन आलो. तिनं सांगितलं मला हेच पाहिजे होतं म्हणे, तुझ्या बुद्धीची परीक्षा पाहण्याकरताच देवांनी मला पाठवलं होतं. हे सुरसेकरता आपलं शरीर वाढवणं आणि आपलं शरीर घटवणं हे मारुतीरायाला जमलं की नाही. ते लंकेत गेल्याच्या नंतर लंकेत त्या मारुतीरायाने जो उपद्रव मांडला होता, सगळी त्या अशोक वाटिका उद्ध्वस्त करून टाकली. तेव्हा सगळ्या त्या राक्षसांनी वगैरे मारुतीला पकडण्याचा प्रयत्न केला. बराच प्रयत्न झाला, पकडले जाईना. शेवटी त्या इंद्रजित आला, त्यानं ब्रह्मास्त्र सोडलं. मारुतीराय बद्ध झाल्यासारखं दाखवतात. मारुतीरायाला रावणाच्या समोर हजर केल्याच्या नंतर नाथ महाराजांनी ते चरित्र विस्तारानं सांगितलेलं आहे. रावणाने सांगितलं म्हणजे हा वानर आहे, वानराला आपली शेपटी प्रिय असते, कपी की ममता पूछ पर, बरं का, हे ह्याची ममता शेपटीवर असते म्हणून याचं शेपूट जाळा म्हणे. आता शेपूट जाळायचं मारुतीरायाचं म्हणून त्याला मग चिंध्या बांधाव्यात आणि ते शेपूट जाळावं असं ठरलं. तर ते शेपटाला चिंध्या बांधल्या आणि आता शेपूट जाळायचं आहे, शेपूट पूर्ण झाकावं चिंध्याने, असा विचार करून जेव्हा राक्षस बांधायला लागले ना, किती चिंध्या बांधा, पुन्हा शेपूट मोठंच व्हायचं, पुन्हा ते मोठंच व्हायचं,
पुन्हा मोठं, लंकेतली सगळी वस्त्र संपली तरी ते शेपूट मोठं व्हायचं काही थांबे ना. हां, हे काय आहे? शेपूट मोठं करता आलं मारुती राहायला. हे कशाने जमलं सांगा ना. याला म्हणतात सिद्धी. ही सिद्धी कशानं मिळाली? यद लब्ध्वा पुमान सिद्धो भवती. भक्ती प्राप्त झाल्याच्या नंतर त्या महात्म्याला सिद्धता येते. महात्म्याला सिद्धता येते. महात्म्याला सिद्धता येते याचा अर्थ सिद्धी प्राप्त होतात असा एक अर्थ करा. त्याला सिद्धता प्राप्त होते, सिद्धी त्याच्याकडे येतात. याचा दुसरा अर्थ करत असताना आपल्याला असं म्हणता येतं की त्याला ईश्वराप्रमाणे ऐश्वर्य प्राप्त होतं. सिद्धी शब्दाचा अर्थ ऐश्वर्य असा आहे आणि त्याला ईश्वरासारखं ऐश्वर्य येतं याचा अर्थ स्वरूपता मुक्ती प्राप्त होते. भक्तीच्या योगानं त्याला स्वरूपता, देवाच्या सारखं रूप त्या भक्त महात्म्याला प्राप्त होतं किंवा वाटेल ते सामर्थ्य येतं. आता आपल्या संतांच्या चरित्रात नाही का, सच्चिदानंद बाबाला ज्ञानेश्वर महाराजांनी मेलेला उठवला, रेड्याच्या मुखातून ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवला, दगडाची जड असलेली भिंत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवली, जनाबाईच्या शेण्यातून विठ्ठल विठ्ठल स्वर उमटला. हे काय आहे सगळं? हा सिद्धीचाच प्रकार आहे. हे ऐश्वर्याचं आहे संतांचं. आणि हे त्यांना कसं प्राप्त झालं? भक्तीच्या योगानं. ये लब्ध्वा पुमान सिद्धो भवती असं त्यांचं होतं. किंवा असं एक चरित्र एका महात्म्याच्या संबंधात ऐकलं आहे मी, कुठंतरी वाचलं आहे. त्या महात्म्याला माराय करता एक माणूस गेला. महात्मा भजन करीत बसलेला माणूस माराय करता गेला. त्याला हत्यार हातात नेलेलं होतं काहीतरी कुऱ्हाडीसारखं. ते उचललं, त्यांच्या डोक्यात घालायचं, पण त्याचा जागचा हातच हलेना, हात स्तंभित झाला. बराच वेळ त्याला मारता येईना. मग त्यानं महात्म्याला नमस्कार केला, तिथून तो निघून गेला. बाकीचे लोक हे बघत होते. त्या लोकांनी जवळ जाऊन त्या महात्म्याला विचारलं, महात्मन काय, आत्ता तो माणूस तुमच्याकडे आला होता? माहिती नाही म्हणे. त्याने तुम्हाला मारायचा प्रयत्न केला? तेही माहिती नाही म्हणे. त्याच्या हातात त्या शस्त्राने तो तुमच्यावर आघात करणार एवढ्या त्याचा हात स्तंभित झाला. हे तुमचं सामर्थ्य पाहून आम्ही तुमच्याकडे आलो. हे कसं जमलं आपल्याला? महात्म्याने सांगितलं, त्याच्यातनं मला काहीच माहिती नाही. हे काय आहे? त्या मारायला आलेल्या माणसाचा हात स्तंभित व्हावा. एखाद्या महात्म्याच्याकडे गेल्याच्या नंतर वाघ शांत व्हावा. बरं का? अनेक महात्म्याच्या चरित्रात आहे. मीराबाईच्याकडे राजाने वाघ पाठवला, मीराबाईच्याकडे विषारी नाग पाठवला, मीराबाईच्याकडे हलाहल विष पाठवलं, मीराबाईच्याकडे शूलशेज राणाने भेजी दिजो मीरा सुलाय. राजाने काय केलं होतं? काटेरी शय्या मीराबाईच्याकडं पाठवली आणि सांगितलं, ह्याच्यावर त्या मीरेला या शय्येवर झोपायला सांगा. आमच्या कुलाला कलंक आहे म्हणे ते, तिला याच्यावर झोपायला सांगा. शूलशेज राणाने भेजी दिजो मीरा सुलाय. सांज भई मीरा सोवण लागी मानो फूल बिछाय. बरं का? सांज भई, रात्र झाली, मीरा सोवण लागी. मीरेनं सांगितलं की संध्याकाळच्या वेळेला मी दिवसभर झोपत नाही, त्याच्यामुळे ही शूलशेज जरी तुम्ही आणलेली असली तरी मला ह्याच्यावर झोपता येणार नाही. आत्ता नाही, दिवस माझा भजनाचा असतो, रात्री झोपेन, रात्री भजन संपलं की मी झोपेन. त्यावेळेला सांज भई मीरा सोवण लागी. मीरा झोपायला जेव्हा त्या शेजेवर गेली, मानो फूल बिछाय, होती काट्याची शेज, पण मीरेच्या करता म्हणून ती फुलाची शेज झाली. फुलाची शेज झाली. मीराबाईला विष का प्याला राणाने भेजा दिजो मीरा पिलाय. बरं का? न्हाय धोय जब पिवण लागी मानो अमृत अंशाय. भगवंताने दिशाकरता म्हणून ते विष अमृत बनवून टाकलं. हे काय आहे? सगळंच्या सगळं याला म्हणतात सिद्धो भवती. भक्त सिद्ध होतो. एका दिवशी त्या राजाने मीराबाईच्या सासऱ्याने तिच्याकडे वाघ पाठवला होता, सिंह पाठवला होता. सिंह, अक्राळ विक्राळ सिंह, उग्र सिंह, असा पिंजऱ्यात बंद करून आणलेला. रस्ता सगळा मोकळा केला, मीरेच्या महालापर्यंतचा रस्ता मोकळा केला. मीरेचा महाल उघडा ठेवला आणि त्या सिंहाला पिंजऱ्यातून सोडलं. मीरेच्या महालात तो सिंह आला. मीराबाई भजन करत बसली होती. भजन करत बसलेल्या मीराबाईनं त्या सिंहाला बघितल्याबरोबर सांगितलं, देवा या, एवढं क्रूर रूप तुम्हाला शोभत नाही, एवढा अकराळ विकराळ नको देवा, नको देवा, माझ्याकरता सौम्य व्हा, सौम्य व्हा. मीराबाईची प्रार्थना देवाने ऐकली ना, आणि देवाने त्या सिंहाचं रूप टाकलं आणि मीराबाईच्या करता म्हणून सौम्य रूप धारण करून परमात्मा तिच्याबरोबर भजन करायला लागले. कितीतरी उदाहरणं भक्तांच्या चरित्रातली ही सगळीच्या सगळी उदाहरणं काय सांगतात आपल्याला? भक्ताला त्यांनी केलेल्या भक्तीच्या योगाने किंवा त्यांना प्राप्त झालेल्या भक्तीच्या योगाने, या लब्ध्वा, भक्ती त्यांना प्राप्त झालेली असल्यामुळं
त्या भक्ताला सिद्धता प्राप्त होते. बघा तुम्ही, प्रल्हादाला मारण्याकरता किती उपाय केले गेले, कितीतरी उपाय. हिरण्यकश्यपूने शेवटी प्रल्हादाला विचारलं, म्हणे प्रल्हादा काय तुला माराय करता आम्ही एवढे उपाय केले, का मेला नाहीस? प्रल्हाद म्हणाला, तुम्ही काय केलं मला माहिती नाही म्हणे, काय केलं मला माहिती नाही. मग त्याने सांगितलं, तुला हत्तीच्या पायी तुडवायचा प्रयत्न झाला, सर्पाच्या कोठीत तुला टाकलं होतं, पाण्यात बुडवायचा प्रयत्न झाला, आगीत तुला जाळायचा प्रयत्न झाला, राक्षसाकडून तुला मारायचा आम्ही प्रयत्न केला, मीही तुला मारण्याचा प्रयत्न केला, कसा मेला नाहीस? मग प्रल्हादाने उत्तर दिलं, हे उपाय केले होय, आता सांगतो म्हणे. गजेपि विष्णु भुजगेपि विष्णु जलेपि विष्णु ज्वलनेपि विष्णु त्वयि स्थितो दैत्य मयि स्थितश्च विष्णू विना दैत्य गणोपि नास्ते. प्रल्हादाने दिलेल्या उत्तरात तो प्रल्हाद म्हणतो, बाबा माझा असा अनुभव आहे, माझी अशी दृष्टी आहे की गजे अपि विष्णू, हत्तीतही विष्णूच आहे. मग मी ज्या भगवंताची उपासना आराधना भजन करतो तो माझा परमात्मा हत्तीच्या रूपानं माझ्याकडे आला, तोडविल मला, माझाच परमात्मा, मीच त्याचं भजन करतो, मी त्याचं भजन करत असताना तो मला कसा तोडविल? गजेपि विष्णू भुजगेपि विष्णू, तुम्ही सर्पाच्या कोठीत मला टाकलं म्हणता, पण त्या सर्पाच्या रूपात ते माझा नारायणच आहे. मग मी ज्या नारायणाचं भजन करतो तो सर्परूपानं आला म्हणून मला दंश करील? होत नाही म्हणे, असं होत नाही. भुजगेपि विष्णू जलेपि विष्णू, समुद्रात बुडवायचा तुम्ही प्रयत्न केला पण पाण्यातही भगवानच आहे. ज्वलनेपि विष्णू, तुम्ही आगीत जाळायचा प्रयत्न केला पण त्या अग्नीमध्ये सुद्धा माझा परमात्माच भरलेला आहे. त्वयि स्थितो दैत्य मयि स्थितश्च, तो परमात्मा तुझ्यातही आहे माझ्यातही आहे. विष्णू विना दैत्य गणोपि नास्ति, दैत्याच्या समुदायाकडून तुम्ही मला मारायचा प्रयत्न केला म्हणता, पण विष्णू विना दैत्य गणसुद्धा नाहीत. हे प्रल्हादाने दिलेलं उत्तर काय सांगतं? प्रल्हादाला मारायकरता एवढे प्रयत्न केले गेले तरी प्रल्हाद का मेला नाही? सिद्धी प्राप्त झाली म्हणून. ही सिद्धी असते, भक्तांच्याकडे अशा पद्धतीच्या सिद्धी असतात, पण त्या सिद्धी भक्तांनी स्वीकारलेल्या नसतात बरं का. अजून सिद्धीच्याबद्दल जर थोडासा विचार करायचा झाला तर सिद्धी म्हणजे काय? रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रात एक प्रसंग येतो. रामकृष्ण परमहंस देवाच्याकडे एक माणूस आला. त्या माणसाने रामकृष्ण परमहंसाला विचारलं, थोडासा विचार त्याचा वेगळा होता, वेगळ्या विचारानं बोलणारा माणूस. त्यानं परमहंस देवाला सांगितलं, म्हणे महाराज काय हो, हे तुमचं काय चालतं? म्हणे भक्ताला यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, भक्ताला भक्तीच्या योगानं सिद्धी प्राप्त होते, हे तुम्ही सांगत बसता. सिद्धी म्हणजे काय हो? काय चाललंय म्हणले तुमचं? भक्ताला सिद्धी प्राप्त होते, भक्ताला सिद्धी प्राप्त होते, बोलणं काय चाललंय म्हणे? हे लोक सगळे सांगत राहतात म्हणे भक्ताला सिद्धी प्राप्त. म्हणजे काय केलं भक्ताने? आकाशातून एखादा उडत गेला त्याला सिद्धी प्राप्त झाली. अरे चिलट सुद्धा उडतो हा आकाशातून. त्या माणसाने सांगितलं. परमहंस देवाला तो बोलत असताना म्हणायला लागला, अहो एक चिलट आकाशात उडतो, एक माशी आकाशात उडते, एक सामान्य चिमणीला आकाशात उडता येतं, आणि तेच काम तुमच्या भक्ताने जर केलं तर त्याला आकाशातून उडता आलं म्हणून महान सिद्ध झाला असं तुम्ही म्हणता. बरोबर आहे का होय? परमहंस देवाने सांगितलं, नाही म्हणे, माझ्या दृष्टीनं ही सिद्धी नाही. भक्ताला आकाशातून उडता आलं सिद्धी नाही, याला सिद्धी मी म्हणत नाही. माझ्या दृष्टीनं सिद्धीचा अर्थ काय? परमहंस देवाने त्याला सांगितलं, म्हणे सिद्ध होणं याचा अर्थ मी तुला समजावून सांगतो. म्हणे सिद्ध होणं याचा अर्थ मी तुला समजावून सांगतो. परमहंस देवाने त्याला सांगितलं, आपण तांदूळ घेतो आणि ते शिजवतो, तो शिजवून झालेला जो भात आहे त्याच्याबद्दल भात सिद्ध झाला ही भाषा असते. म्हणे भात सिद्ध झाला, भात तयार झाला या अर्थानं काय म्हणतात? भात सिद्ध झाला अशी भाषा असते की नाही. म्हणजे सिद्ध होणं म्हणजे काय म्हणले? तांदळाच्या अवस्थेत जसा बदल झाला आहे तसा जीवाच्या अवस्थेत बदल झाला पाहिजे. तांदूळ असताना जो कच्चेपणा आहे तो जाऊन पक्वपणा निर्माण झाला की त्या भाताला जसा सिद्ध झालेला तांदूळ म्हणतात ना बाबा, तसं मनुष्याच्या ठिकाणी अज्ञानाच्या योगानं असलेला कच्चेपणा जाऊन ज्ञानाचा परिपक्वपणा त्याला यावा, याला मी सिद्धी म्हणतो. हे परमहंसदेवाने सांगितलेलं चिंतन आहे. परमहंसदेव म्हणतात त्याला मी सिद्धी म्हणतो. सिद्धी झाल्याच्या नंतर त्याच्या ठिकाणी नरमाई आलीच पाहिजे, कोमलपणा त्याच्या ठिकाणी आलाच पाहिजे. भक्त आहे आणि त्याचं हृदय मऊ नाही. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, तुकाराम महाराज बोलले ना, ते कठीण वज्रास भेदवायचे आत्ता आपल्याला उपयोगाचं नाही म्हणून सोडा, पण मऊ मेणाहुनी. साधुपुरुषाचं हृदय कसं असतं? मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त.
तुकाराम महाराज सांगतात, लोण्याच्या पेक्षा सुद्धा साधूच्या हृदयाच्या ठिकाणी मृदुता असते. एक संस्कृत सुभाषित आहे बा, सज्जनस्य हृदयम नवनीतम यद वदंती कवयः तत् अलीकम. सज्जनाचं हृदय लोण्यासारखं आहे असं जे लोक बोलतात, खोटी गोष्ट आहे म्हणे, खोटी गोष्ट. म्हणजे अरे लोण्यापेक्षा मऊ असतं सज्जनाचं चित्त. म्हणजे कसं सांगा ना, अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम. तापाने द्रवणे हे सज्जन आणि लोणी या दोघांच्याही ठिकाणी आहे, पण स्वतःला ताप झाल्याच्या नंतर द्रवणे लोण्याकडं आहे. हे मार्दव आहे लोण्याचं, पण स्वतःला ताप व्हावा त्यावेळेला लोणी द्रवतं, पण दुसऱ्याच्या ठिकाणी दिसलेला ताप पाहून सज्जनाचं हृदय द्रवतं म्हणे. एवढी सज्जनाच्या हृदयाच्या ठिकाणी असलेली जी मृदुता आहे की नाही, हे मार्दव निर्माण होणं, सगळा अभिमान गळून जाणं. भक्तीच्या योगानं काय होतं, भक्ती अभिमान घालवून टाकते. विद्येचा अभिमान, बलाचा अभिमान, धनाचा अभिमान, जातीचा अभिमान, पदाचा अभिमान, संयमाचा अभिमान, साधनेचा अभिमान, जो कोणता अभिमान मनुष्याच्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे, तो सगळा अभिमान जायला कोण पाहिजे, भक्ती पाहिजे. भक्ती काय करते, अभिमान घालवते. तांदळाच्या ठिकाणी असणारा कडकपणा जाऊन त्याला मार्दव जसं यावं, त्याप्रमाणे मनुष्याच्या अंतःकरणावर असलेला अभिमानाचा कडकपणा जाऊन भक्ती काय करते, त्याचं हृदय मऊ करण्याचं काम करते. आणि हे मऊ करणं यालाच सिद्धी म्हणावं. हे रामकृष्ण परमहंस देवानी जे सांगितलेलं आहे की नाही, अशी ही सिद्धी भक्तीनं प्राप्त होते. हे जर चिंतन आपण केलं तर यल्लब्ध्वापमान सिद्धो भवती. सिद्ध होतं हे सांगणं झाल्याच्या नंतर काय सांगितलं, अमृतो भवती. परमात्म्याची भक्ती प्राप्त झाल्याच्या नंतर अमृतत्व त्याला प्राप्त होतं. अमृत होतं म्हणजे मरत नाही. मरत नाही म्हणजे अनेक भक्ताचं चरित्र आपण जर पाहायला लागलो तर कधी ना, भक्ताच्या अनेक भक्ताच्या पुण्यतिथी आपण साजरे करतो म्हणजे ते मेले म्हणूनच करतो ना. देह त्यांचा संपलाच ना. हो, मग हे सगळेच्या सगळे, अरे जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवन जन्म मृतस्य च. देवाने सांगितलं ना, जो जन्माला आला तो मरणारच आहे. उपजेते नाशे नासले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानेश्वर महाराजांनी जन्माला आलं की त्याला मरावं लागणारच आहे. जन्माला आला तो मरणारच आहे. उपजेते नाशे, शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे. अंतवंत इमे दे, कोणाचाही देह झाला, काहीही जरी निर्माण झालेला असलं तरी त्याला मरण आहेच आहे की न. आणि भक्त अमृत होतं म्हणजे मरत नाही का, असं कोणी विचारतं आपल्याला. मरत नाही का, उत्तर त्याला आपल्याला देता येतं, भक्त महात्मा मरत नाही. भक्त महात्मा मरत नाही म्हणजे भक्तीच्या योगानं त्याच्या ठिकाणी न मरण्याची सिद्धी निर्माण झालेली असते, असं त्याला उत्तर आपल्याला देता येतं. बघा तुम्ही, ते अनेक पद्धतीनं त्याचं समर्थन करता येतं. अनेक साधू पुरुषांची चरित्र आपण पाहिली तर त्याच्यातून ते आपल्याला कळतं. नाथ महाराजांच्या बाबतीमध्ये असं घडलं. नाथ महाराजांनी एकदा देह ठेवला, देह गेला. देह ठेवल्याच्या नंतर नाथाच्या देहाची उत्तरक्रिया करायची म्हणून त्यांच्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा निघाली आणि ती रस्त्याने जाताना एक घर लागलं असं की त्या घरची मुलगी बरेच दिवस नवऱ्याने तिला हाकाललेला असल्यामुळं माहेरी आलेली, तिला नवरा घ्यायला आलेला आणि ती नवऱ्याच्या सोबत घराच्या बाहेर पडते. नाथाचं प्रेत घरासमोरून जाताना ती आई घराच्या बाहेर आली आणि म्हणाली, माझी लेक कधी नाही ते सासरला नांदायला निघाली आणि या महात्म्याला आजच मरायला सवड मिळाली का. हे तिचे शब्द नाथांच्या कानावर पडले आणि नाथ महाराज तिरडीवर उठून बसले. म्हणले, बाई तुझी लेक जाऊ दे, मीच पुन्हा कधीतरी जातो. आज तुझी लेक जायला निघाली ना, तिला पाठव म्हणे, मी परत, मला आजच सवड आहे का म्हणून तू विचारत होतीस ना, नाही मी पुन्हा सवड काढीन, जातो पुन्हा. हे काय हो, हे काय, अमृतो भवती. नाथ महाराज अमृत झाले असं चिंतन करता येईल की नाही. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, देह घेऊन गेले पण वैकुंठाला गेले ना. पण ते वैकुंठाला गेलेले तुकाराम महाराज अजूनही लोकांना भेटतात अशी वर्णनं आहे, अनेकांच्या चरित्रात आहेत ना. तुकाराम महाराजांचीच कन्या होती भागीरथी. त्या भागीरथीला एका दिवशी अशी इच्छा झाली की आपल्या वडिलांनी आपल्याला भेट द्यावी. भागीरथीने इच्छा केली, तिला भेट द्यायला तुकाराम महाराज आले ना तिच्याकरता. ते गवरशेठ वाणी तुकाराम महाराजांचे जे भक्त होते सदुमऱ्याचे, त्या गवरशेठ वाण्याची तुकाराम महाराजांची अशी आणभाग झाली होती म्हणा. म्हणजे महाराज वैकुंठाला जाण्याच्या आधी
या गवरशेट वाण्याचं आणि तुकाराम महाराजांचं असं बोलणं झालं होतं की आपल्या दोघांमध्ये जो कोणी आधी मरल त्याला मूठ माती देण्याकरता दुसऱ्याने यायचं. तुकाराम महाराजांनी देह ठेवला असता तर मूठ माती देण्याकरता गवरशेटनी यायचं. गवरशेटचा देह आधी पडला तर तुकाराम महाराजांनी त्याच्या मातीला जायचं. हे ठरलेलं होतं. शपथा घेऊन, पांडुरंगाची शपथ घेऊन दोघांनी ठरवलेलं होतं. महाराज वैकुंठाला निघून गेले म्हणजे मेले नाहीत. आणि मेलेले नसल्यामुळं गवरशेट वाण्याच्या मरणानंतर त्याच्या अंत्यविधीकरता महाराजांनी येणं भाग होतं. म्हणून गंमत अशी झाली, महाराज त्या गवरशेट करता आले. त्या गवरशेटला गुप्त रूपाने महाराजांनी बुक्का लावला. महाराजांनी त्याच्या गळ्यात माळ घातली. लोकाला कोणीतरी बुक्का लावतो, माळ घालतं हे दिसत होतं, पण कोण घालतो माळ, कोण बुक्का लावतो दिसत नव्हतं. एवढ्यावर गवरशेटचं समाधान नाही. त्या गवरशेटला त्याच्या जातीच्या प्रथेनुसार पूर्ण घडलं. त्याला ते स्मशानात नेल्याच्यानंतर त्याला पुरायचं होतं. ते काही केल्या, ते पुरत असताना त्याच्यावर माती कितीही लोटली तरी त्याचं मस्तक असं वरच यायचं म्हणे. परत त्याचं मस्तक वरच यायचं. कितीही माती लोटा, परत त्याचं मस्तक वरच यायचं. शेवटी तुकाराम महाराजाला प्रगट होऊन त्याच्या तोंडावर माती टाकावी लागली, तेव्हा त्याचं शरीर मातीमध्ये दफन झालं. हे काय आहे? अमृतो भवती. महात्मा अमृत होतो ना, तो अशा पद्धतीने त्याचं अमृतत्व आपल्याला विचारात घेता येतं. नाथ महाराजांचं अमृतत्व बघा, तुकाराम महाराजांचं अमृतत्व बघा. देह ठेवल्याच्या नंतर, देहाची राख रांगोळी झाल्याच्या नंतर सुद्धा महात्म्याचं त्याच देहाच्या रूपाने परत अनेक भक्तांना दर्शन देणं बघा. वर्णन अनेक साधूंच्या चरित्रात, आमच्या सद्गुरू गुंडा महाराजांच्या चरित्रातच कथा आहे. महाराजांनी आश्विन शुद्ध तृतीयेच्या दिवशी पंढरपूरला देह ठेवला आणि एकादशी पुढं दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एकादशीची जी वारी असते महिन्याची, त्या महिन्याच्या वारीला महाराजांच्या भेटीला येणारे गोरोबा काकाच्या तेरचे काही वारकरी होते. ते वारकरी निघाले. पंढरपूरला आल्याच्या नंतर गुंडा महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय त्यांना वारीची सफलता वाटायची नाही. आले पंढरपूरला. पंढरपूरला आल्याच्या नंतर त्यांना चंद्रभागेच्या वाळवंटातच लोकांनी सांगितलं, इथंच पुंडलिकाच्या मागच्या बाजूला गुंडा महाराजांचं दहन झालंय. महाराजांनी परवाच देह ठेवला. सप्तमीच्या दिवशी वारकरी पंढरपुरात पोहोचलेले, नेहमी दशमीला येणारे. पण महाराजांनी देह ठेवलेला ऐकल्याच्या नंतर महाराजाच्या दर्शनाच्या वेळेस निदान त्यांच्या चितेचं तरी दर्शन व्हावं म्हणून घाईनं निघालेले. सप्तमीला पंढरपूरला पोहोचलेले. लोकांनी महाराजांची चिता इथं जळालेली आहे म्हणून दाखवलेली, ती राग भरून टाकलेली तिसऱ्या दिवशी हेही लोकांनी सांगितलेलं. म्हणजे पंचमीच्या दिवशी त्यांचं रक्षाविसर्जनही झालेलं. आणि अशा अवस्थेमध्ये हे वारकरी तिथं चितेचं दर्शन घेऊन, चंद्रभागेत स्नान करून, पुंडलिकाचं दर्शन घेऊन, पुंडलिकाला प्रदक्षिणा करताना महाराजांनी त्यांना पुन्हा आपल्या रूपाने दर्शन दिलं. सप्तमीच्या दिवशी दर्शन दिलं. हे काय आहे? याला काय म्हणतात? अमृतो भवती. महात्मा मरत नाही. त्याला जे अमृतत्व असताना हे वेगळ्या वेगळ्या रूपाने असं आपल्याला चिंतनात घ्यावं लागतं. किंवा अजून एका पद्धतीनं महात्म्याचं अमरत्व सांगितलं जातं. अजून एका पद्धतीनं महात्म्याचं अमरत्व म्हणजे स्थूल देहाचं अमरत्व महात्म्याला अपेक्षित नाही. महात्म्याला भक्तीच्या योगानं जे येणारं अमृतत्व आहे ना, कोणत्याही देहाला तो महात्मा प्राप्त झाला तरी तिथं त्याची भक्ती चालू असते. हे महात्म्याचं अमृतत्व आहे. कोणत्याही देहाला. जन्मांतरे मज तैसी देई देवा, जेणे चरण सेवा घडे तुझी. देवा मला कुठल्याही जन्माला घाला, पण तुमच्या चरणाची भक्ती घडली पाहिजे. ही जी महात्म्याची भावना आहे की नाही, हे कोणत्याही देहाला, वेगवेगळ्या देहाला प्राप्त होऊन देवाची आपल्याला सेवा करता यावी. वेगवेगळ्या देहाला प्राप्त होऊन आपण देवाचं मनोरंजन करावं, ही महात्म्याची भावना असते. एका महात्म्याने हा विषय फार छान समजावून सांगितला. त्यांनी सांगितलं, एका देहाने सेवा करण्यापेक्षा वेगवेगळ्या रूपाने देवाच्या समोर येणं, याच्या देवाचं मनोरंजन जास्त होईल की नाही. समजा एक माणूसच राजाच्या समोरून फिरत राहिला आणि दुसरा प्रसंग बघा, एक माणूस गेला, त्याच्यासोबत एक मोर गेला, त्याच्यासोबत एक पोपट गेला, त्याच्यासोबत एक नीलकंठ पक्षी त्याच्यासमोरून गेला. मनोरंजन कधी झालं? एक माणूसच फिरत होता तेव्हा अधिक मनोरंजन आहे का हे वेगळे वेगळे पक्षी फिरून गेले तेव्हा अधिक मनोरंजन आहे? अधिक देहाने त्याचं मनोरंजन. तसं भक्ताला असं वाटतं वेगवेगळे देह मी धरावेत आणि भगवंताचं मनोरंजन करावं. मोर बनून का होईना देवाच्या जवळ जावं, पोपट होऊन का होईना देवाजवळ जावं, माकड होऊन का होईना देवाजवळ जावं आणि देवाचं मनोरंजन करावं. ही जी भावना असते की नाही, ह्या भावनेकरता
वेगवेगळ्या देहाला प्राप्त होऊनही देवाच्या समोर जाण्याच्या भावनेकरता त्याला आपल्या अंतःकरणातला भक्तभाव अमृत ठेवावा लागतो. याला म्हणतात अमृतो भवती. वेगवेगळ्या पद्धतीनं एक पतिव्रता स्त्री समजा, तिला पतीचं मनोरंजन करायचं आहे, तर एकाच वस्त्रामध्ये तिनं पतीचं मनोरंजन करावं की रोज नवीन साडी नेसून मनोरंजन करावं? तसाच प्रकार आहे. भक्तांनी एकाच देहाने परमात्म्याच्या समोर जाणं याच्यापेक्षा वेगवेगळे देह धारण करून परमात्म्याच्या समोर जाणं याच्यात आनंद जास्त आहे. ते रहीमजीचा एक श्लोक आहे पहा. आनीता नटवन्मया तव पुरहा श्रीकृष्ण या भूमिका व्योमाकाश खखांबराब्धी वसवः त्वत्प्रीतये द्यावधी. अद्यावधी हे कृष्ण तव पुरहा मया या नटवत या भूमिका आनीता. हे श्रीकृष्णा, तुझ्या मनोरंजनाकरता आत्तापर्यंत नटाप्रमाणे मी तुझ्यासमोर वेगवेगळ्या भूमिका आणीत राहिलो. किती भूमिका आणल्या? व्योम आकाश ख ख अंबर अब्धी वसवः. अंकानाम वामतो गतिही आणि यमानं बघायचं. व्योम म्हणजे शून्य, व्योम आकाश शून्य, ख शून्य, ख शून्य, अंबर शून्य, व्योम आकाश खखांबर, त्याच्यानंतर अब्धी 4, वसवः 8, 84 लक्ष ही संख्या मांडली. व्योमाकाश खखांबराब्धी वसवः त्वत्प्रीतये अद्यावधी मया आनीता भूमिका. तुझ्या प्रसन्नतेकरता देवा मी तुझ्या समोर या 84 लक्ष योनीच्या रूपानं वेगवेगळ्या रूपानं येत राहिलो रे. देवा एक काम करणं. काय? प्रीतो यद्यसी, जर भगवंता तुम्ही या माझ्या सगळ्या भूमिका पाहून तुम्ही प्रसन्न असाल, प्रीतो यद्यसी ता समीक्ष भगवन. हे देवा, या सगळ्याच्या सगळ्या मी तुमच्यासमोर आणलेल्या भूमिका पाहून तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल, मद वांछितम देही मे. तेव्हा मला माझी अपेक्षित वस्तू द्या. काय? मोक्ष द्या. नाहीतर एक काम करा देवा, नोचेत, जर माझ्या भूमिका तुम्हाला आवडल्या नसतील देवा, नोचेत ब्रूही, असं म्हणा देवा माझ्याकरता, कदापि मानय पुनः एतादृशी ही भूमिका. पुन्हा याच्या पुढे असल्या भूमिका माझ्यासमोर आणायच्या नाहीत असं म्हणा. म्हणजे असं म्हणलं तरी मोक्षच आहे. माझ्यासमोर असली भूमिका पुन्हा आणायची नाही. 84 लक्ष रूपानं नटून माझ्यासमोर यायचं नाही म्हणजे मोक्षच. आणि प्रसन्न असलात, रागावलात तरी मोक्ष द्या, आणि प्रसन्न असलात तरी देवा मला मोक्ष द्या. पण हे रागावणे किंवा मोक्ष देणे याच्याकरता तुम्हाला क्रोध निर्माण होण्यासारख्या काय असतील? माझ्या भूमिका. आणि तुम्हाला प्रेम निर्माण होण्यासारख्या काय असू शकतात? माझ्या भूमिका. या भूमिका कोणत्या? 84 लक्ष रूपानं देवाच्या समोर जाणं हा जर प्रकार आपण पाहिला, या भूमिका करून मी देवा तुम्हाला रिझवण्याचा प्रयत्न केला, हे जे रहीमजीचं बोलणं आहे की नाही, याला म्हणतात अमृतो भवती. त्याही देहाला गेला तरी भक्त भावना, भक्ती भावना, भक्तीची सेवेची भावना तो भक्त विसरला नाही, ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्याला म्हणतात अमृतो भवती. अमृतो भवती. अमृत होणे याचा दुसरा एक अर्थ केला जातो. हे या सूत्राच्या बद्दल अमृतो भवती असाही पाठ आहे आणि अमृती भवती असाही पाठ आहे. तो अमृतत्वाला प्राप्त होतो, तो अमृत होतो. अमृत जसं गोड की नाही, तसं भक्ताचा स्वभावही गोड होऊन जातो. भक्ताचा स्वभावही गोड होऊन जातो. बघा तुम्ही, कोणी भक्ताची निंदा करा, कोणी स्तुती करा, कोणी भक्ताला लाभ द्या, कोणी भक्ताचं नुकसान करा, कोणी भक्ताची सेवा करा, कोणी भक्ताला पीडा द्या, काही करा, भक्त महात्मा सर्वांच्या बाबतीमध्ये मोक्ष देणाराच होतो की नाही. कोणी कसाही वागा, कोणी कसाही वागा. नाथ महाराजांच्या चरित्रातलं उदाहरण आहे. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. निळोबाऱ्या वर्णन करतात, एक माणूस यवन नाथ महाराजांच्या अंगावर 100 वेळेला पान खाऊन थुंकत राहिला. नाथ महाराज गंगा स्नान करून घरी देवपूजेला निघाले. यानं आपल्या खिडकीत बसून थुंकावं पान खाऊन. थुंकलं की नाथ महाराजांनी विचार करावा, अरे थुंका पडला, स्नान केलं पाहिजे. पुन्हा पावित्र्याकरता स्नान, पुन्हा स्नान करून आले. यानं पुन्हा असं 100 वेळेला थुंकला हो. आणि 100 वेळेला थुंकून नाथ महाराज प्रत्येक वेळेला गंगा स्नान करून आले. आणि शेवटी हाच कंटाळून नाथ महाराजाला शरण जाऊन म्हणतो, महाराज एवढ्या वेळेला मी तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला काही वाटलं नाही? नाथ महाराज म्हणले, काय वाटायचं? म्हणे, अरे तू जर थुंकला नसतास तर एका दिवसात 100 गंगा स्नानं मला झालीच नसती. म्हणे 100 वेळेला गंगा स्नान तुम्हाला घडवलं, माझ्यावर तुझा उपकार आहे, तुला मुक्त करतो. म्हणे नाथ महाराजांनी त्याला मुक्त केलं. प्रसाद देवनी मुक्त केला. कशाही पद्धतीनं आला.
ह्याला काय म्हणतात? अमृत होणं. याला म्हणतात मधुर होणं. साखरेचा स्वभाव काय? माधुर्याचा. साखर शुद्ध पाण्यात मिसळली तरी त्यालाही गोड करते आणि अशुद्ध पाण्यात मिसळली तर त्यालाही गोड करते. अशुद्ध पाण्यात मिसळून बघा साखर गोडच करते त्याला. हा जसा साखरेचा मधुरतेचा स्वभाव तसा साधूचा माधुर्याचा स्वभाव असा आहे. कोणी कसाही असू द्या, कशाही भावनेनं संतांच्याकडे येऊ द्या, त्याला साधू भक्त महात्मा मुक्त करण्याचंच काम करतो. ज्ञानोबारांनी उदाहरण सांगितलं आहे परिसाचं आणि लोखंडाचं. वरी फोडावयाही लागी लोह मिळो का परिसाची अंगी, फोडतीय प्रसंगी सुवर्ण चिकरी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात परिसाच्या दगडाला फोडण्याकरता म्हणून घनाच्या रूपानं जरी लोखंड त्याच्याकडे गेला तरी त्या लोखंडाला सोनं करण्याचं काम परिस केल्याशिवाय राहतच नाही. तसा साधूपड कोणीही येवो, तो कसाही येवो, कशाही भावनेनं येवो, त्याला मुक्त करणे हे साधूचं जे काम असतं की नाही, याला साधूचं माधुर्य म्हणतात. साधूचं माधुर्य, साधूची गोडी. आणि हे साधूचं जे माधुर्य आहे हे लक्षात घेऊनच साधूच्याबद्दल वर्णन करत असताना सांगितलं अमृतो भवती. तो साधू पुरुष अमृतत्वाला प्राप्त झालेला असतो असं साधूच आहे बरं का. कसंही असो, कोणीही असो, त्याची साधूकडे येण्याची भावना काहीही असो. बघा तुम्ही चंद्राकडे जात असताना चकोर गेला काय आणि चंद्राकडे जात असताना कोल्हा गेला काय? बरं का. चंद्र देखो आणि मनी जळे कोल्हा जैसा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चंद्राला पाहिल्याबरोबर कोल्हा मनात जळतो म्हण. हा मनात जळणारा कोल्हा जरी चंद्राला पाहत असेल किंवा चंद्रातून स्रवणाऱ्या अमृतावर जीवन करणारा चकोर जरी चंद्राकडे पाहत असेल, दोघालाही चंद्र काय करतो? शीतलताच देतो. दोघालाही चंद्राचं काम काय? शीतलता देण्याचं. एखादा कोणी कमळाच्याकडे जाणारा कमळाचा सुगंध हळुवारपणानं भोगत असेल, ज्ञानेश्वर महाराजांनी अहिंसेचं वर्णन करताना 13व्या अध्यायात म्हणले पहा, कमळावरी भवर पाय ठेविती हळुवार, कुचुंबेल केसर इया शंका. ज्ञानेश्वर महाराज सांगतात कमळावरी भवर भुंगा. कमळावर गेल्याच्या नंतर काय कर? पाय ठेविती हळुवार. कमळावर तो हळुवारपणे पाय ठेवतो का? कुचुंबेल केसर, त्याच्यामध्ये असलेले जे परागकण आहेत ना ते चिरडून जातील. इया शंका, ही शंका त्याच्या मनाला आहे म्हणून तो त्याच्यावर हळुवारपणानं पाय ठेवतो. तो हळुवारपणानं पाय ठेवायला गेलेला भुंगा असू द्या किंवा त्या कमळाला तोडून दाढेखाली रगडणारा हत्ती असू द्या, दोघाला कमळ काय करणार आहे? सुगंधच देणार आहे. दाढेखाली रगडणारा हत्ती त्यालाही सुगंध आणि हळुवारपणानं परागकणसुद्धा चुरगळले जाऊ नयेत एवढ्या मृदू भावनेनं त्याच्यावर पाय ठेवणारा भुंगा, दोघालाही कमळाने सुगंधच द्यावा. चंद्र पाहून मनात जळणारा कोल्हा आणि चंद्राच्या अमृतमय किरणावर जीवन करणारा चकोर पक्षी, दोघांनाही चंद्रानं शीतलता द्यावी. दोघांनाही चंद्रानं शीतलता द्यावी. हा जसा प्रकार आहे की नाही तसा साधूचा प्रकार असतो. कोणी त्रास द्यायला गेला काय, कोणी सेवा करायला गेला काय, कोणी लाभ द्यायला गेला काय, कोणी अलाभ द्यायला गेला काय, कोणी स्तुती करीत असला काय, कोणी निंदा करीत असला काय, सर्वांच्याबद्दल साधू पुरुषाचं काय असतं? माधुर्याचं वर्तन. माधुर्याचं वर्तन. हे जे साधूचं माधुर्याचं वर्तन सर्वांच्या विषयी असलेलं जे आपल्याला पाहायला सापडतं ना, याला उद्देशून म्हणलंय हा साधू पुरुष अमृत होतो. कशानं अमृत झाला? य लब्ध्वा पुमान अमृतो भवती. अमृत जसा होतो तसं शेवटचं या सूत्रात त्याच्याबद्दलचं वर्णन आहे तृप्तो भवती. तो तृप्त होतो. तृप्त. तृप्ती म्हणजे काय? ते आपल्याकडे प्रिय, मोद, प्रमोद आणि तृप्ती या चढत्या वृत्ती सांगितल्या आहेत. चढत्या वृत्ती आहेत, हे आनंद आहेत. आपल्याला अभिप्रेत असलेल्या वस्तूचं दर्शन झालं की होणारा जो आनंद आहे त्याला प्रिय म्हणतात. प्रिय म्हणतात. ती वस्तू हातात आली की होणारा जो आनंद आहे त्याला मोद म्हणतात. त्या वस्तूचा उपभोग झाला की होणारा जो आनंद आहे त्याला प्रमोद म्हणतात. आणि त्या वस्तूच्या उपभोगाची आवृत्ती झाली, अनेक वेळेला उपभोग घडला की निर्माण होणारा जो आनंद आहे त्याला तृप्ती म्हणतात. तृप्तीची अशी परिभाषा आपल्याकडे केली जाते. प्रिय, मोद, प्रमोद आणि तृप्ती चढत्या क्रमाच्या वृत्ती आहेत. समजा एखाद्या माणसाला लाडू आवडतो. आवडणारा लाडू डोळ्याला दिसला की होणारा जो आनंद
त्याला प्रिय म्हणतात. तो लाडू हातात आल्यावर झालेला जो आनंद त्याला मोद म्हणतात. तो लाडू खाल्ल्यावर होणारा जो आनंद त्याला प्रमोद म्हणतात. आणि 10-5 लाडू खाल्ल्याच्या नंतर जी ढेकर येते त्याला तृप्ती म्हणतात. तो जो आनंद आहे त्याला म्हणतात तृप्ती. भक्त महात्मा अशा तृप्तीला प्राप्त होतो. त्याला भक्तीच्या योगानं, जसा माणसाला लाडू आवडल्याच्या नंतर या 4 वृत्तीचा विचार झाला, तसा परमात्मा आवडीचा असलेला भक्ताच्या आवडीचा असलेला परमात्मा, भक्तीच्या योगानं तो परमात्मा नुसता डोळ्याला दिसला, प्रिय नावाचा आनंद झाला. त्या परमात्म्याचा लाभ झाला, परमात्मा जवळ आला, त्याच्या घरी आला, मोद नावाचा आनंद झाला. त्या परमात्म्याच्या संबंधानं त्याला अनुभव घेता आला. देवाच्या चरणाची सेवा करता आली, देवाला गळ्यात फुलाची माल घालता आली, देवाला कपाळाला गंध लावता आलं. याच्याने होणारा जो आनंद आहे त्याला प्रमोद म्हणतात. आणि वर्षानुवर्ष अशाच पद्धतीचा आनंद देवाच्या सेवेचा लुटता आला तर त्याला म्हणतात तृप्ती. आणि ही तृप्ती त्या भक्ताला प्राप्त झालेली असते. या दृष्टीनं नारदाने सांगितलं आहे, तो भक्त महात्मा तृप्तो भवती. भक्तीची प्राप्ती झाल्याच्या योगानं काय होतं? तो पुरुष सिद्ध होतो, तो पुरुष अमृत होतो, तो पुरुष तृप्त होतो. सिद्धी म्हणजे काय? ऐश्वर्य. अमृतत्व म्हणजे काय? विदेह मोक्ष. आणि तृप्तता म्हणजे काय? जीवनमुक्ती. असा एक अर्थ केला जातो. तृप्तीमध्ये जीवनमुक्तीचा विचार केला जातो. अमृतत्वामध्ये विदेहमुक्ती. मेलेला दिसला तरी मेला नाही म्हणून विदेहमुक्तीला काय म्हणायचं? अमृतत्व म्हणायचं. आणि जीवनमुक्तीला काय म्हणायचं? तृप्तता म्हणायचं. ऐश्वर्य म्हणजे सिद्धी, विदेहमुक्ती म्हणजे अमृतत्व, आणि त्या साधू पुरुषाला प्राप्त झालेली जीवनमुक्ती म्हणजे त्याची तृप्तता. किंवा भक्ताच्या परिभाषेत जर बोलायचं झालं तर भक्ताच्या ठिकाणी असलेली ते रामकृष्ण परमहंस देवाने सिद्धीचा जो अर्थ कोमलता असा सांगितला, ती भक्ताला प्राप्त होणारी कोमलता म्हणजे त्याची सिद्धी आहे. त्या भक्ताच्या ठिकाणी निर्माण झालेलं मधुरत्व म्हणजे भक्ताचं अमृतत्व आहे. आणि भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या सेवेची उत्तरोत्तर अधिकाधिक निर्माण होणारी भावना म्हणजे सेवेची तृष्णाच त्याची एक प्रकारची, तिलाच म्हणायचं आहे तृप्ती. बरं का? गंमत कशी पहा, भक्तीच्या व्यवहारात सगळंच वेगळं आहे, उलटंच सगळं चालतं, उलटं सगळं चालतं. म्हणजे तृप्तीचा अर्थ तृष्णा असा करावा लागतो. भक्ताच्या अंतःकरणाला भक्ती करूनही तृप्ती नसणे, तृष्णा त्याची वाढलेली असणे. सागर भरिता परित्या सरिता सामाये, नाथ महाराजांनी सांगितलं. समुद्र पूर्ण आहे, भरून आहे, पण भरून असलेल्या समुद्रातही पुन्हा नदी जशी समाविष्ट होतच राहते. पुन्हा किती नदीचं पाणी येऊ दे, समुद्र आपल्या पोटामध्ये घेतच राहतो ना. त्याप्रमाणे भक्ताला परमात्म्याच्या सेवेनं केवढीही सागरासारखी परिपूर्णता आलेली असली तरी येणाऱ्या नदीला समुद्रानं नको म्हणू नये. तशी भगवंताची सेवा भक्त महात्मा कधीच नको म्हणत नाही. ही त्या भक्ताच्या अंतःकरणात असणारी तृष्णा की नाही, याच तृष्णेला भक्तीच्या क्षेत्रामध्ये तृप्ती असं नाव आलेलं आहे. तृप्ती म्हणजे तृष्णा. उलटंच बोलायचं. तृष्णेला तृप्ती म्हणता येत नाही, पण भक्तीच्या क्षेत्रात म्हणता येतं. कसं आहे, भक्तीतलं सगळं उलटं चालतं, सगळं उलटं चालतं. बघा तुम्ही, आपण विचार करा, माणसाच्या डोळ्यात अश्रू आले, माणसाचा गळा दाटून आला, ही गोष्ट आनंदाची आहे की दुःखाची आहे सांगा बरं? आनंद की दुःख? दुःख ना. डोळे भरून येणं, गळा दाटून येणं, बोलता न येणं, हे सगळं दुःखाचं आहे. पण भक्तीच्या क्षेत्रात हे आनंदाचं मानलं जातं, आनंदाचं मानलं जातं. ते रामकथेच्या संबंधात मारुतीराचं एक वर्णन आहे पहा. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृत मस्तकांजलिम. बरं का? बाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुतीम नमत राक्षसांतकम. तुलसीदासजींनी केलेलं वर्णन. जिथे जिथे रघुनाथाची कथा चालेल, यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृत मस्तक अंजलिम. हात जोडलेले, मस्तक खाली केलेलं. मारुतीराय तिथे रामकथेमध्ये असे बसून असतात. तत्र तत्र कृत मस्तक अंजलिम. अजून कसे? बाष्पवारी परिपूर्ण लोचनम, अश्रूंनी भरलेले डोळे, गळा दाटून आलेला, मारुती नमत राक्षसांतकम.
हे मारुतीरायाचं वर्णन आहे. आता मारुती रामकथा ऐकायला बसलेले आहेत, डोळे भरून आहेत, गळा दाटून आलेला आहे. ही मारुतीरायाची अवस्था आहे. चांगली की वाईट? चांगली म्हणली पाहिजे. कारण काय, मारुतीरायाने काय सांगितलं होतं? रामरायाला सांगितलं, रामा तुमच्याबरोबर मला घेऊन चला. रामरायाने अवतार समाप्ती केली तेव्हा मारुतीराय म्हणाले मला घेऊन चला. देवाने काय सांगितलं? नाही मारुती, तुला अजून जगात राहायचं आहे. मारुतीरायाने काय सांगितलं? यावद् रामकथा लोके विचरिष्यती पावनी तावत् स्थास्यामी मेदिन्याम तवाज्ञाम अनुपालयन. देवा, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी जगात राहायला तयार आहे, पण कधीपर्यंत राहतो? जोपर्यंत जगात रामकथा आहे तोपर्यंत या जगामध्ये मी राहीन. ऐका, जोपर्यंत रामकथा आहे तोपर्यंत राहणार म्हणतात, आणि रामकथा ऐकायला बसले की सतत रडत राहतात. म्हणजे सतत रडायचं आणि दीर्घकाल जगायचं हे जे मारुतीरायाने स्वीकारलं आहे. दुःखाचं असतं तर हे स्वीकारलं असतं का? दुःखाचं असतं तर स्वीकारलं नसतं. ज्या अर्थी सतत रडायचं आहे, रामकथा ऐकायची आणि सतत रडायचं आणि ही कथा असेपर्यंत जगामध्ये जिवंत राहायचं हे मारुतीरायाने स्वीकारलं आहे, त्या अर्थी भक्तीच्या क्षेत्रामध्ये रडत राहणे, भक्तीच्या क्षेत्रामध्ये कंठ दाटून आलेला असणे, या अवस्था दुःखाच्या नाहीत. या अवस्था दुःखाच्या नाहीत. म्हणजे काय झालं? भक्तीचं सगळं उलट आहे. भक्तीतला दुःखाचा प्रकार आनंदाचा आहे. भक्तीतला विरहाचा प्रकार सुख देणार आहे. बरं का, विरहाची अवस्था जेवढी उत्कटतेला प्राप्त व्हावी तेवढी भक्त महात्म्याला अधिक आनंद देणारी असते. असा विचार भक्तीच्या क्षेत्रातला आहे. त्याच पद्धतीनं जर विचार केला तर सेवेची तृष्णा जी भक्ताच्या अंतःकरणात वाढती असते ना, याच तृष्णेला भक्तीच्या क्षेत्रात तृप्ती अशी संज्ञा येते. म्हणून भक्ती प्राप्त झाली की तो महात्मा सिद्ध होतो. वेगवेगळे अर्थ आपण पाहिले. अमृत होतो, त्याचे वेगळे अर्थ पाहिले, आणि तृप्त होतो याचेही वेगळे अर्थ पाहिले. अशी त्या भक्ताची अवस्था सिद्धाची, अमृताची आणि तृप्तीची होते. हा एक विचार सांगितला आहे. आणि याच्या पुढच्या सूत्रामध्ये असं सांगितलं आहे की यत् प्राप्य न किंचित वांछती न शोचती न द्वेष्टी न रमते न उत्साही भवती.